पहिल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण चाललोय लवासाला आणि निघायचं होतं सकाळी 3:30 वाजेपर्यंत आणि आता इथे झाले 4 आणि त्यासोबत प्रेम ब्लॉगर आपण पत्राचा क्रॉस केलेला होता आणि प्रेमला खायची होती इकडची मिसळ, फेमस मिसळ लय आवडते आणि पचका झालेला आहे. झालेला आहे आमचा मोठा पचका. मोठा पचका मिसळच भेटत. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय झाला, आम्ही बरोबर टायमावर तर निघालो पण इकडे सगळे शॉप्स बंद आहेत. टाइम 3:30 वाजता सगळे इकडचे शॉप चालू होतात. सध्या बंद आहेत. सध्या एकच शॉप, 1-2 शॉप चालू दिसत आणि तिकडे पण सगळे अंडापाव आणि भुर्जीपाव भेटतात, जे काही मी खात नाही मोस्ट ऑफ द टाइम. व्हेजिटेरियन साठी फक्त एकच ऑप्शन आहे मॅगी. येस, तर बघू आता पुढे भेटलं. आता आम्ही आलोय मोरबे धरणावरती आणि व्ह्यू आहे मोरबे धरणाचा. आताशी पहिला स्पॉट झालेलं आहे ठरल्याप्रमाणे. एक स्पॉट स्किप झालेलं आहे आणि सूर्योदयही प्रकट झालेले आहेत. आणि आपले रायडर ब्लॉगर काय म्हणतायत बोला. ह्याला मी या पाण्यात डुबू का काय करू मला नाही अबे साले कभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. माहिती, कारण की ह्याला अजून एक किलोमीटर अजून आतमध्ये जायचं होतं आणि ज्या प्रकारे आम्हाला जो टाइम झालाय, थँक्स टू मी ॲज वेल, आय एम नॉट सेइंग की उसकी गलती आहे पुरा, बट जो टाइम झालाय त्याप्रमाणे आम्हाला आता अजून पुढे असलं पाहिलं होतं. पण आम्ही आतापर्यंत मोरबे डॅम आणि ही पहिली लोकेशन करतोय. जी पहिली अजून एक लोकेशन होती ती आम्ही स्किप केली, ऍक्च्युली ती मागे होती. आम्ही पुढे आलो, मोरबे डॅमला आलो. आता इकडनं डायरेक्ट पालीला डायरेक्ट जाणार. खोपोलीचा गणपती कॅन्सल आता. तिकडनं मग तमेरी घाट आणि मग त्याच्यानंतर लवासा जाऊन येऊ. A few moments later. मस्त पण मजा येत होते ना ऑफ रोडिंगला गाडीला. ऑफ रोडिंग लाईक युज टू आहे आम्ही त्या गोष्टींना, म्हणून काय वाटत नाही. बट तरी पण अजून आतमध्ये जर गेलो असतो तर वरती यायला खूप प्रॉब्लेम झाला असता आणि टाइमही सगळे असे पॅसेज आहेत सगळीकडे. एक्झॅक्टली अशा याच्या गाडी चालवायची होती. आणि त्यात ऍक्टिव्हा ऍक्टिव्हा चालवतोय, एवढा हुशार आहे. त्याचे टायर्स एवढे छोटे आहेत, त्याच्यामध्ये तो ऑफ रोडिंग करतोय ऍक्टिव्हाला घेऊन. प्रॉप्स टू दिस गाय. मी स्पोर्ट्स टूरर चालून पण मी त्याला बोलतोय भाई नको घालू तिकडे, पण त्या पोराला अजून कंटेंट नाही भाई. तुने जितना एवढा वेळ फिरवलाय ना तिकडलं तिकडे, 3 वेळा आम्ही टर्न मारलाय तिकडनं. अरे गावात मला वाटलं ह्याच्या इकडे या लोकेशन वरती मी 4 ते 5 वेळा येऊन गेलोय, तरी मला रस्ता लक्षात येत नव्हता. A few moments later. आता आम्ही थांबलोय, भूक लागले म्हणून नाश्ता करा म्हणून थांबलोय साई स्नॅक सेंटरच्या इथे. आणि हा प्रेम मस्त सिनरी. पालीपासून अजून 15 किलोमीटर लांब आहे पेट्रोल पंप. गाडी तर फुल आहे आणि ते दोन्ही गाड्या लागतात. मिसळ पाव ऑर्डर केलंय आणि अजून इडली सांगितली. आता इडली येईल थोड्या वेळाने. What? Bro, what are you talking about, man? त्याचा ब्लॉगिंगचा सेटअप चालू आहे. वॉकिंगचा सेटअप भाई ऑक्सिजन पॅक के साथ. चार्जिंग संपली. चार्जिंग संपली तर GoPro. 1 hour later. आता आम्ही आलोय पाल्याच्या गणपतीला. दर्शन करून झालं तर बाहेर थांबलोय. थोडं स्टॉल्स बिल्स आहेत तिथे, काय प्रसाद वगैरे घेऊ घरातल्यांसाठी. त्याच्यानंतर जाऊ पुढे तामिनी घाटला, त्याच्यानंतर लवासा. बघू टाइम प्रमाणे आम्ही लेट तर चालतंय. लेट सी टायमिंग वरती पोहोचतो. आता आम्ही आलोय लवासा सिटीला फायनली आणि लेक साइडला बसलोय निवांत एका सावलीत झाडाखाली. आणि येताना लय बेकार हालत झालेली आहे. फुल ऑफ रोडिंग, 1 तासाची ऑफ रोडिंग केलेली आहे. 1 तासाची ऑफ रोडिंग केली आणि त्या ऑफ रोडिंग मध्ये जी हालत झाली आहे ना, एक मिनिट मला माझा GoPro बंद करू दे.
हा, तो ऑफ मध्ये जी हालत झाली आहे ना, ती हालत तुम्हाला समजवायला गेलो तर बाबा एक वेगळीच एक फॉर्च्युनेटली इनफ आम्हाला एक तिकडचा विलेजरच भेटला आणि त्याच्या कृपेमुळे ॲक्च्युली बोलायला लागेल, त्याच्या कृपेमुळे आम्ही इथपर्यंत तरी पोहोचलोय. कारण की त्याने नॅव्हिगेट खूप चांगलं केलं, लय help प्लस केली. तो हेल्प करायला पण आला. माझी गाडी तर स्टक झालेली, बट कशी बशी काढली. भाई तो रोड, आय सजेस्ट नो वन शुड एव्हर कम फ्रॉम दॅट रोड. कारण की तो रोड खूप खराब आहे, खूपच खराब आहे. इवन दो मी स्वतः स्पोर्ट्स शूटर चालवतोय आणि हा स्कूटी चालवतोय, मला तर ह्याच्याकडनं एक्सपेक्टेशन्स नव्हते हा काढू शकेल तिकडनं, बट स्टील ही डिड वेल. सो प्रॉप्स टू दॅट. मला सवय आहे ऑफ रोडिंगची, सो आई वॉज लाइक फाइन, आई कैन डू डील विद इट. फिर भी इसको बहुत चिल्लाया हमें उसकी वजह से भी. भाई देखो इतना गाइस, चाललं. प्लान था तामिनी घाट का. मराठी बोल भाई, हाँ. मराठी कंटेंट आहे, मी थोडासा हिंदी टाकलं बस. ठीक आहे, प्लॅन होता तामिनी घाटचा, ह्याने प्लॅन चेंज करायला लावलाय. वेल बेसिकली सीन काय, पण मजा आली. प्लॅन होता तामिनी घाटचा याचा, आणि ह्याने जेव्हा मला अप्रोच केला ॲट दॅट टाइम तामिनी घाटच्या जवळ मला लवासा दिसला. सो आय बी लाईक, आता तू एवढ्या लांब चाललाय तर लवासा पण करून घे ना. आता माझं त्या टायमाला फिक्स नव्हतं, तर मी त्याला ते बोललो एवढ्या लांब चाललंय तर लवासा पण करून घे. आणि तो मी बोललो जर मी पण येत असेल तर मग लवासा करत असेल तर बेस्ट ऑप्शन आहे तो, तर त्याच्या तिकडं जाऊ. आता मला नव्हतं माहिती का हा रूट भेटणार आहे आम्हाला करून. सो या रूटनी यायचं म्हटलं, हा माहिती असताना तर मी ऑब्व्हियसली ह्याला इकडनं घेऊन आलो पण नसतो आणि ना. मोस्टली पुढे तामिनी घाटाच्या पुढे ऑफ रोडिंग मी बाकी सगळं अजिबात नेटवर्क नाहीये. तुम्ही फसलात तर भगवान भरोसे. खूप खूप तुमच्या नशिबात असेल तर तुम्ही वाचा, नसेल तर मग तुमचा शेवटचा व्हिडिओ शेवटची राहील. याच्यावरती ऍक्च्युली फॉर रिअल बस माझं टेम्पर खूप लो असतं, म्हणून म्हणजे ऑलवेज काम गाय. सो त्यामुळे एकदम शांतपणे बोलत सोड, यो कुठं चाललोय भाई, सोड. आणि आलोय निघून, कसे बसे पोचलोय येतं आता, आणि बसलोय झाडाखाली. मस्त हवा लागते ऍक्च्युली. बाकी सगळीकडे ऊन आहे आणि उन्हात जाऊशी तर बिलकुल नाही वाटत. आणि चेहऱ्याची हालत तुम्ही बघू शकता, आमची चेहरे बाबा. केस पण सगळी वेस्ट कटलं, हेल्मेट एक्झॅक्टली. गोप्रोची चार्जिंग संपलेली माझी पण, सो नाही तर ते फुटेज आणि मोस्टली सकाळी पेट्रोल भरलं 400 रुपयाचं, टाकी पूर्ण खाली झाली. टाकी पूर्ण खाली लेवलला ऑफ रोडिंगच्या ड्रायव्हिंगला. आणि रेस देते, रेस द्यायला लागते, पॉवर कन्झ्युम करते, फ्युल कन्झ्युम करते गाडी. अर्धा जीव त्याच्या मध्येच बंद पडली तर काय करायचं. तोही मारू नाही शकणार ऑफ रोडिंगला. मी तर भाई शेवटी पोचली ऍक्टिव्हाने साथ दिली माझ्या. गुड गुड. लवकरच बाईक घे, ऍक्टिव्हाची गरज नाही लागणार तुला. कारण की भाई राईड म्हटलं तर भाई बाईक बेस्ट आहे ऑप्शन. मध्ये स्कूटीवर इट्स ओके टू स्टार्ट विथ समथिंग. मोस्ट इम्पॉर्टंट स्टार्ट करणे. एक्झॅक्टली. एकदा स्टार्ट झालं का मग होऊन जातं इट्स ऑल लेवल. अबाउट थ्रिल. टू व्हीलर कोणची पण घ्या, बस रिक्षा नका. एन्जॉयमेंट इम्पॉर्टंट आहे. टू व्हीलर कोणती पण घ्या, एन्जॉयमेंट इज द बेस्ट. बट ॲज अ रायडर, इफ यू आर गोइंग आउट फॉर द राईड, आय विल से इदर प्रिफरिंग स्कूटी, जस्ट गो फॉर द बाईक. कारण की ऑब्व्हियसली तुम्हाला गिअरचा ॲडव्हान्टेज असतो. आणि स्कूटी तर मोस्ट ऑफ द टाइम ऑटो असते, तर त्यामुळे तुम्हाला त्याचा लेस ॲडव्हान्टेज असतो. आणि प्लस तुम्हाला ते ॲज वेल एज तुमची बॅक पेन अँड ऑल होत राहील. त्यापेक्षा तुम्हाला जर टुरिंग वगैरे चालू करायचे असेल तर स्पोर्ट्स टूरर्स खूप इम्पॉर्टंट शूज. इम्पॉर्टंट शूज ऑफ रोडिंगच्या टायमिंगला खूप कामाला येतात. एक्झॅक्टली. हे व्हाईट शूज होते, कोण म्हणणार नाही. माझे बफरचे शूजची तर पूर्ण भाई असं वाटतं मी लडाखला जाऊन आलं, अशी हालत झाली. लडाख पेक्षा काही कमी नव्हतं. एक्झॅक्टली. एक तास ऑफ रोडिंगला चालवायचे गाडी नॉन स्टॉप. पेक्षा जास्त होतं असं म्हणायला गेलं, कारण की आम्ही ऍक्च्युली लडाखला तरी स्ट्रेट रूट जायचं आहे तुम्हाला. इथे लडाखला जायचा तो रूट आहे, हा रूटच नव्हता इन शॉर्ट. आम्ही लिटरली बाईकनी चढून आलो. मोस्टली तुम्ही खिंड उतरून खिंड चढून आलात. तू क्या बोल रही है? चुप चुप हो जा, सातवीं फेल, चुप, एक शब्द नहीं बोल. आणि भाई हॅट्स ऑफ दॅट गाय मॅन. तो आमच्या पद्धतीने नॅव्हिगेट केला आणि ज्याने आम्हाला ऍक्च्युली वे दाखवला. तो गाय वॉज लाईक
he knows the location and हाऊ टू गाईड. yeah, he knows how to guide as well. तर त्याच्यामुळे आम्ही भाई सुखरूप आलो असं म्हणायला गेलं तर, नाहीतर भाई हालत खूप खराब झाली असती. नाही तुम्ही नका येऊ. अँड प्लीज नेव्हर गो फॉर दॅट ट्रिप. आणि ॲज वेल एज पालीच्या रूटनी येऊच नका भाई. लोणावळा मारा सीधा सीधा इकडे या, काही टेन्शन नाहीये भाई. थोडा टाइम लागा, ट्रॅफिक लागला तरी काही इश्यू नाहीये. आरामात याल. आमच्यासारखी हालत खराब नाही. That's all. नेक्स्ट. A few moments later. नाही दरी आम्ही ढोलकर. नाही ब्रो, वी आर कोकणीज. वी हॅव टू स्पीक आर कोकणी सॉन्ग. आम्ही दर्याचे राजे, काय ते सॉन्ग, काय सॉन्गचं नाव काय? आम्ही ढोलकर. दर्याच्या किनाऱ्यावर मकावरी देशील का? दर्याच्या किनाऱ्यावर तो हम लोग की खून में. येस. A few moments later. सीख गया, मैंने सिखा दिया इसमें. अरे तूने सिखा दिया. अरे वो तो मेरे खून में. अब वो तो मेरे भी खून में है. हो, बट फिर भी हम लोग खून के रिश्ते नहीं मानते. मन के रिश्ते मानते. मन के रिश्ते मानते हम. वी भाई तू फिर से घुमा दिया. अरे जानबूझ के घुमा रहा हूँ, तेरे को लॉजिक नहीं समझ रहा है. वो बुलाया रहेगा तब टाइम जाएगा ना. Yeah, टाइम बराबर कंज्यूम है, कर रहा हूँ मैं. स्ट्रैटेजी Okay. ब्रो, स्ट्रैटेजी. It's a strategy. Hours later. काय की वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आम्ही दोघं बसलोय. थोडं सनसेटचा वेट करतोय, जेणेकरून लो लाईट्स मध्ये एकदम एस्थेटिक फोटोज येतील. एस्थेटिक फोटोज काढायचे आहेत, ते आपण काढूच. आणि कोणी विचारलं ना लवासा कोणाच्या बापाचा आहे, तर सांगायचं आमच्या दोघांच्या बापाचा आहे, कारण की आम्ही दोघं कोणच नाही. स्मूदी शॉप चालू आहे, बट ते पण आतमध्ये कोणच नाही. इट्स लाईक अन अबॅन्डन स्मूदी शॉप. और वो अबैंडन सिटी में तो राजा बैठा है. हमारा है अभी तो. फ्लेक्स यस, फ्लॅक्स देख रहे हो, इतना हार्ड करते हैं. करून आलोय. त्याच्यानंतर इथे टाइमपास करत बसलोय. कायाकिंग करके आहे. आता आम्ही टाइमपास केला खूप सारा, आणि सध्या तर वॉक अराउंड करतो. आमच्याशिवाय इथं कोणच नाही, तुम्ही बघू शकता. अजूनही मागे कोणही नाही. तुम्हाला पीस पाहिजे असेल, म्हणजे Best शांतता place पाहिजे to असेल go, तर बेस्ट प्लेस आहे. बिंदास या. फक्त लोणावळा मार्गे या. आमच्यासारखी फालतूगिरी नका करू. खूप असतात. बाप रे, ये तो धोती खोल रहा है. This city is beautiful. Do come over here. It's just like a peaceful city near in Maharashtra, in Pune. पर्सनली लोणावळ्यापेक्षा बेस्ट आहे. Yes. पर्सनली लोणावळ्यापेक्षा बेस्ट आहे. अजून पॉप्युलर नाहीये. जोपर्यंत पॉप्युलर नाही होत Well, तोपर्यंत पॉप्युलर होतं, बट त्यानंतर ते cut out प्रोजेक्ट झाले, कॅन्सल झाले, कॉन्ट्रोवर्सी झाली, खूप झालं, मान्य आहे. controversy चालू आहे. अजूनही चालू आहे. ते काय थांबणार नाही. 7 बार बोल रहे हैं पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए हैं? अबे पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो. आता जोपर्यंत नाही तोपर्यंत जो क्राऊड नाही तोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शूट करून घ्या, या व्हिडिओ बनवा. आपलंच हे महाराष्ट्र आहे, आपल्यालाच प्रसिद्ध करायचं आहे. Exactly. त्याच्यामुळे या विजिट करा, फेमस करा, सांगा लोकांना. जसं लोणावळा झालंय तसं हे होऊ दे. इकडच्या माणसांनाही रोजगार भेटू दे. लय बिल्डिंग्स बंद पडल्यात. Yeah, like literally abandoned beautiful town वाटतं हे ऍक्च्युली. आणि हा इकडचा सेंटर पॉइंट आहे लवासाचा. हा सेंटर पॉइंट. लेक व्ह्यू इकडचा बेस्ट आहे. अजून सिटिंग अरेंजमेंट्स आहे तिथे, कॅफेस आहेत स्मॉल खायला वगैरे आहेत. फक्त इटालियनच्या नावाखाली फक्त एक पिझ्झा शॉप आहे अजूनपर्यंत, बस. बाकी काय नाही, बाकी सगळे इंडियन आहे. बोलते ना, कितना भी डेवलप हो पर दिल से हम इंडियन ही रहेंगे.
जय महाराष्ट्र. One hour later. बाय दी वे आम्ही इथे खूप वेळापासून उभे आहे आणि टू बी ऑनेस्ट आमच्या त्या बॅगेमध्ये मोर दॅन 1 लाख रुपीजचं सामान आहे, पण एकही जण येऊन टच नाही करून गेले कारण की इथं कोण आहेच नाही. आणि लाईक लाईक इट्स सो फनी मॅन. बाकीचे इथं गेलं तर भाई तुला बाईक वरती कुठेतरी पार्क आहे का कॉर्नरला, Bike- तेही आयडिया नाही. आणि आम्ही लिटरली फिरतोय, आमचं सामान तिकडं बघा तिकडे तसंच पडून आहे, कोणी हात लावायला नाही, कोण काही बोलत नाहीये, कोण काही नाहीये, सगळे आपल्या कामात जे आले ना कोण तर ते निघून जातात, अजून काही नाही करत. आणि लाईक बाकी कुठेही गेला तुम्ही तर तुम्हाला एक वरी असते की भाई आमचं सामान चोरीला जाईल, एवढं महागातलं सामान आहे. माझ्या बॅगला ऍक्च्युली लॉक पण आहे, बट स्टील मी तो लॉक पण नाही करून ठेवला बिकॉज इथं कोण आहेच नाही. आणि इट्स लाईक काम प्लेस टू बी अराउंड, यु नो. नंतर परत काय वगैरे करताना त्या गाईडने बोललं काय टेन्शन ना घेऊ, इथे बॅगा ठेव बिंदास, कोण नसतं, तुम्ही करू नये इथे, ते काय होणार नाही. आम्ही आहोत. तर माणसंही सपोर्टिव्ह आहेत, असं काय नाही. 2 hours later. लवाचं फिरून झालेलं आहे. आता आम्ही निघतोय बॅक टू मुंबई, परत घरी, परतीच्या रस्त्यावरती, आणि जातोय लोणावळा मार्गे. आता इथं आपण आलो पाठून त्या साईडनी, आणि आता पण जाणार या साईडनी. आता आपण लवासीचा जो मेन रोड आहे, मेन घाट आहे, जो लोणावळ्यापासून चालू होतो, तो आपण आता उतरून झालेलो आहे. दुपारी आपण काय खायला काहीच भेटलं नाही, फक्त पाण्यावर जेवतो कारण का हीटच तेवढी चालू होती. आता त्यासाठी लिंबू पाणी मागवलंय, आता मॅगीची ऑर्डर दिली आहे. रेस्टॉरंट मध्ये थांबलोय आणि पुढे एक अतिशय सुंदर असा टेमघर डॅम आहे, खूप प्रचंड सुंदर दिसतंय. बॅक साईडला मला जर दिसत असेल हात भरण आहे, अजून गेट ओपन करत असतील मे बी. 2 hours later. आता वाजले रात्रीचे 10:30 आणि आम्ही आता पोहोचलोय लोणावळ्याला आत्ताशी. काय बोलूया नाही माहिती. त्यात माझी काही चुकी नाही, त्याने मॅप लावून दिलाय, तो मी फॉलो केलाय. बोलता की सगळ्यात जवळचा रूट हा दाखवतोय, मी न काय बघता बोललो जर जवळचा दाखवतो तर हा रूट घे. दोन ऑप्शन होते. एक ऑप्शन होता की पुण्या मार्गे जावं हायवेने, पुण्या मार्गे गेलो तर सिटीमधून ट्रॅफिक असं याच्यापासून. नंतर मग ठरलं की आमच्या आतमधून जाऊया, आतमधल्या रस्त्याने, आणि आतमधून गेलो. भाई आणि मेन ऑनेस्ट सांगतो, ह्याच्या पुढे भाई कुठे जायचं झालं ना, मान्य गुगल तुम्हाला शॉर्टकट दाखवतोय, कमी डिस्टन्स दाखवतोय, पण अजिबात फॉलो. नॅव्हिगेशन द्यायचा नाही. ह्यात माझी चुकी नाही, ह्यात त्याची चुकी आहे. मी डायरेक्शन दिलेलं. ह्याच्या पुढे कधी नॅव्हिगेशन करायचं असेल ना तर हायवेने जा गपचूप. शॉर्ट रस्ता दाखवतोय, छोटा रस्ता दाखवतोय, अजिबात करू नका आणि ऐकू नका. हे असे मित्र पहिल्यांदा बोलतात कर, नंतर बोलतात की भाई तुझीच चुकी आहे, ब्लेम गेम खेळते. व्हॉट ब्लेम गेम भाई. मी सिरियसली मला वाटलं मी पुण्यात पोहोचलोय, आता मी घालणार होतो शिव्या. ओ भाई मारो मुझे, मुझे मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. अरे नाही आतमध्ये अरे जेव्हा लोणावळा दिसला ना जीवाला बोलो ओके काम डाउन, अभी रुकते हैं शांति में. आम्हाला पोचलो आता आम्ही, जमलोय आणि घरात सांगितलेलं 12 वाजता पोचणार आहे. 2 तास लेट आले, शिवाय काय सकाळी आता उठणार काम डेलीची. चला बाय. 12 तास काम करा, सेव्हिंग करा आणि नेक्स्ट ट्रिप साठी पैसे साठवा. नेक्स्ट ट्रिप साठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा.